पाठीमागील तासाला आपण बिंदू, रेषा आणि प्रतल या भूमितीतील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केला आहे. याशिवाय बिंदूंचे निर्देशक आणि दोन बिंदूंमधील अंतर कसं शोधायचं याचाही अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपल्याला नेहमी वापरात असणाऱ्या आणि भूमितीमध्ये नेहमी उपयोगात येणाऱ्या काही व्याख्या, काही संज्ञांचा अभ्यास करूया. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 6 आणि 7 वरील ज्या संकल्पना आहेत त्याच आपण आज काळजीपूर्वक समजावून घेऊया. बघा, गणित भाग 1 मध्ये आपण संचावरील क्रियांमध्ये दोन संचांचा छेद संच किंवा दोन संचांचा संयोग संच या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. हे शब्दप्रयोग या घटकांना समजावून घेताना आपल्याला वापरावे लागणार आहेत, म्हणून त्याची आठवण आपल्याला मी करून दिलेली आहे. दोन संचांचा छेद संच म्हणजे दोन्ही संचांमध्ये सामायिक असणारे घटक असतात, तर दोन संचांचा संयोग म्हणजे सर्वच्या सर्व घटक सामावतात त्याच्यामध्ये, याला आपण संयोग संच म्हणतो. चला तर मग अभ्यासूया. भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या व्याख्या आणि काही संज्ञा आज आपण अभ्यासूया. त्यातली पहिली संज्ञा आहे रेषाखंड. लाईन सेगमेंट असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. बघा, आकृतीमध्ये ए बी हा एक रेषाखंड दाखवला आहे. ए आणि बीला अंत्यबिंदू म्हणतात. रेषाखंडाच्या संबंधाने त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल: बिंदू ए आणि बी या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड होय. ए आणि बीच्या दरम्यान असणाऱ्या सर्व बिंदूंचा संयोग संच म्हणजे रेषाखंड होय. रेषाखंडाला आपण भूमितीमध्ये इथून पुढं रेख ए बी या पद्धतीनं त्याला वाचन करणार आहे. याच रेषाखंडाला रेख बी ए असं वाचन केलं तरी काही हरकत नाही. म्हणजे रेषाखंड ए बी असेल तर रेख ए बी किंवा रेख बी ए असं त्याचं वाचन करायला हरकत नाही. इथून पुढं तुम्ही भूमिती हा विषय पुढच्या इयत्तांमध्ये जोपर्यंत शिकताय तोपर्यंत भूमिती विषयाचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या संकल्पनांचं व्यवस्थित चिंतन आपण सर्वांनी करायचं आहे. रेख ए बी किंवा रेख बी ए. रेषाखंडाची लांबी ही आपण कशी लिहितो? लेंथ ए बी. भौमितिक रचनांमध्ये रेखाटन करत असताना बघा, लेंथ ए बी यल लिहिला जातो पुढं आणि कंसामध्ये ए बी सेगमेंट जो आहे रेषाखंड त्याचं नाव लिहिलं जातं. लेंथ ए बी त्यालाच आपण पाठीमागच्या घटकामध्ये डिस्टन्स ए बी म्हणलोय. आकृतीमध्ये रेषाखंड ए बीची लांबी किती दाखवली? 5 एकक एवढी दाखवलेली आहे, म्हणून लेंथ ए बी बरोबर डिस्टन्स ए बी बरोबर 5. लेंथ ए बी म्हणजेच डिस्टन्स ए बी आहे आणि ते किती आहे? 5. पुन्हा एकदा रेषाखंडाची व्याख्या: दोन बिंदू आहेत ए आणि बी, या दोन बिंदू दरम्यानच्या सर्व बिंदूंचा संयोग संच म्हणजे रेषाखंड होय. पुढची संकल्पना आहे तीही आपण समजून घेणार आहे. त्या अगोदर रेषाखंडाची लांबी लेंथ ए बी 5 दाखवलेली आहे, तेच आपण भूमितीमध्ये शॉर्टमध्ये कसं लिहिणार आहे इथून पुढं? ए बी बरोबर 5. पुढची संकल्पना आहे किरण. सूर्याची किरण असतात. मग आता या किरणाची व्याख्या आपल्याला भूमितीमध्ये कशी करता येईल? तर आकृतीमध्ये खालच्या बाजूला दाखवले बघा, ए गोलानं दाखवलेला बिंदू ए, दुसरा बिंदू दाखवला आहे त्याच किरणावरचा बी आणि पी. ए बी पी हे तीन बिंदू एकरेषीय असतील तेव्हा पी सारख्या अनंत बिंदूंच्या संचास किरण म्हणता येईल. बघा पुन्हा एकदा, ए डॅश बी डॅश पी. ए बी पी हे एकरेषीय बिंदू असतील तर पी सारखे बिंदू अगणित असतील तरच किरणाची निर्मिती होऊ शकते. म्हणजे आकृतीमध्ये उजव्या बाजूला अनंतापर्यंत किरण वाढत गेलेला आहे. म्हणजे किरणाला एकाच बाजूला अमर्याद अशा प्रकारच्या बिंदूंचा संच असतो असं म्हणायला हरकत नाही. लिहिताना किरण ए बी या पद्धतीनंच आपण लेखन करायचं आहे. उलटं किरण बी ए या पद्धतीचं लेखन आपण करू शकत नाही, हे काळजीपूर्वक इथं लक्षात घ्या. किरण ए बीच आपल्याला म्हणलं पाहिजे, बी ए म्हणता येणार नाही. जर बी ए म्हणला तर बी पासून सुरुवात आणि एकडं अनंत बिंदू असतील. म्हणून या समोर आपल्याला जी आकृती दिसते त्याच्यामध्ये जो किरण दाखवला आहे त्याचं वाचन आपल्याला किरण ए बी या पद्धतीनंच करावं लागेल. पुन्हा एकदा व्याख्या किरणाची: ए बी पी हे तीन बिंदू एकरेषीय असतील तर पी सारख्या अनंत बिंदूंच्या संचास किरण असे म्हणतात. बघा, किरणाची संकल्पना रेषेच्या व्याख्येसाठी उपयोगात आणता येईल का? तर निश्चितपणे हो. पी ए हा एक पहिला किरण खालच्या बाजूला तळाला
किरण पी ए असं जर मी म्हणलं तर हा एक पहिला किरण होईल आणि किरण पी बी हा दुसरा किरण होईल. या दोन किरणांच्या संयोग संचास रेषा म्हणता येईल का बघा बरं. पुन्हा एकदा रेषेची व्याख्या आपण यापूर्वी रेषेची व्याख्या अव्याख्या असली तरी केलेली आहे, मात्र इतर रेषेची व्याख्या आणखी एकदा आपल्याला किरणाच्या माध्यमातून करता येईल. किरण पी ए आणि किरण पी बी असे दोन किरण असतील आणि ए डॅश पी डॅश बी असेल तर या दोन किरणांच्या संयोग संचास रेषा असे म्हणता येईल. पुढची संज्ञा आहे ती आपण समजून घेऊया. एकरूप रेषाखंड, इंग्लिशमध्ये याला मुलांनो कॉन्ग्रंट सेगमेंट असं म्हणलं जातं. एकरूप रेषाखंड जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते, जेव्हा दोन रेषाखंडाची लांबी समान असते तेव्हा त्या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. आणि खालच्या बाजूला तळाला जे चिन्ह दिसतंय ते एकरूपतेचं चिन्ह आहे, लक्षात घ्या. बरोबर चिन्ह आणि त्याच्यावरती यस सारखं आडवा यस जो आहे त्या पद्धतीनं लेखन आपल्याला एकरूपतेसाठी चिन्ह आहे ते एकरूपतेचं लक्षात ठेवा. लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी, तेव्हा ए बी आणि सी डी हे दोन रेषाखंड कसे आहेत, एकरूप आहेत. आणि लेखन करताना कसं करायचं आहे, रेख ए बी एकरूप रेख सी डी या पद्धतीनं चिन्ह देऊन रेषाखंड एकरूप दाखवता येतात. आता आपल्याला एकरूप रेषाखंड समजून घेतल्यानंतर दोन रेषाखंडाची लांबी ज्यावेळी समान असते त्यावेळी ते दोन रेषाखंड एकरूप असतात. लिहिताना लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी किंवा रेख ए बी एकरूप रेख सी डी या पद्धतीचं लेखन आपण करून एकरूप रेषाखंड ही संकल्पना समजून घेतलेली आहे. आता आपण एकरूप रेषाखंड जे असतात त्यांच्या एकरूपतेचे गुणधर्म बघूया. एकरूप रेषाखंड जेव्हा जेव्हा एकरूप रेषाखंड ही संकल्पना येते त्यावेळी त्या एकरूप रेषाखंडांच्या बाबतीत काही गुणधर्म लागू होतात. ते गुणधर्म आपण अभ्यासूया. पहिला गुणधर्म आहे बघा एक क्रमांकाचा, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट्स असं त्याला म्हटलं जातं. एकरूपतेचे गुणधर्म 3 गुणधर्म आहेत, ओळीनं परीक्षेला निश्चितपणे विचारले जातात, त्यामुळे या घटकाकडे विशेष लक्ष द्या. एकरूप रेषाखंडांचे 3 गुणधर्म आहेत, परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता. त्यातला पहिला गुणधर्म मांडलेला आहे परावर्तनता, त्यालाच रिफ्लेक्सिव्हिटी असं म्हणलं जातं. परावर्तनता म्हणजे काय बघा, एकरूप रेषाखंडांच्या गुणधर्मांमधला पहिला गुणधर्म परावर्तनता. रेख ए बी एकरूप रेख ए बी, हेच आपल्याला शब्दात कसं मांडता येईल, कोणताही रेषाखंड स्वतःशीच एकरूप असतो. आता हे कसं असतोच, त्या रेषाखंडावरती त्याच लांबीचा दुसरा रेषाखंड जर बसवला किंवा तोच रेषाखंड आपण उलटून बसवला तर तो रेषाखंड एकरूप येतो. याचा अर्थ प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशीच कसा असतो, एकरूप असतो. या गुणधर्माला परावर्तनता असं म्हटलं जातं. रेषाखंडांच्या एकरूपतेच्या गुणधर्मांमधला पहिला गुणधर्म. पुन्हा एकदा शब्दातही मांडता येतो किंवा पायरीमध्ये सुद्धा हा गुणधर्म. पायरीमध्ये मांडायचा असेल तर रेख ए बी एकरूप रेख ए बी या गुणधर्मास परावर्तनता म्हणतात. आणि शब्दात मांडायचा असेल हा तर प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशीच एकरूप असतो. दुसरा गुणधर्म आपण बघूया 2 नंबरचा, सममितता. याला सिमेट्री असं म्हटलं जातं. सममितता गुणधर्म कसा आहे बघा, जेव्हा 2 रेषाखंड आपण विचारात घेतो त्यावेळी पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप असेल तेव्हा दुसरा रेषाखंड सुद्धा पहिल्या रेषाखंडाला एकरूप असतो. असं म्हणता येईल का बघा, सममितता गुणधर्म. एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप असेल तेव्हा दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाला एकरूप असतो. असं आता फक्त मला हे म्हणायचं आहे, प्रत्यक्षात आपण गृहीतच असते की पहिल्या रेषाखंडाला दुसरा असला की दुसऱ्याला पहिला एकरूपच नसणार, पण तोच गुणधर्माच्या रूपात आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गणिती रूपात जर हा गुणधर्म पाहिजे असेल तर कसा, उदाहरणादाखल रेख ए बी एकरूप रेख सी डी तर रेख सी डी एकरूप रेख ए बी या गुणधर्मास सममितता असे म्हणतात. आणि शब्दात पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाला एकरूप असतो. या गुणधर्मास सममितता असे म्हणतात. दुसरा गुणधर्म लक्षात आला का बघा. तिसऱ्या गुणधर्माकडे जाऊया. तिसरा आहे संक्रामकता, ट्रान्झिस्टिव्हिटी असं त्या गुणधर्माला म्हटलं जातं. काय गुणधर्म सांगतोय बघा, गणिती रूपात हा गुणधर्म आणलाय. जर रेख ए बी एकरूप रेख सी डी तर पुन्हा एकदा रेख ए बी एकरूप रेख सी डी आणि रेख सी डी एकरूप रेख ई एफ तर रेख ए बी एकरूप रेख ई एफ. आता हेच आपल्याला शब्दात कसं मांडता येईल, पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप असेल
दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाला एकरूप असेल तर आपल्याला काय मान्य करावं लागतं, पहिला रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाला एकरूपच असणार. या गुणधर्माला संक्रामकता गुणधर्म असे म्हणतात. बघा पुन्हा एकदा, जर रेख ए बी एकरूप रेख सी डी, रेख सी डी एकरूप रेख ई एफ, तर रेख ए बी एकरूप रेख ई एफ असणार. या गुणधर्मास संक्रामकता गुणधर्म असे म्हणतात. एकरूप रेषाखंडाचा हा तिसरा गुणधर्म. शब्दात पुन्हा एकदा सांगतोय बघा, पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाला एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाला एकरूप असतो. या गुणधर्मास संक्रामकता गुणधर्म असे म्हणतात. पुढची संज्ञा या प्रकरणातली, या घटकातली पुढचा घटक म्हणजे पुढचा जो उपघटक आहे, पुढची जी संज्ञा आहे ती आहे रेषाखंडाचा मध्यबिंदू, मिड पॉइंट ऑफ ए सेगमेंट. रेषाखंडाचा मध्यबिंदू आकृतीमध्ये खालच्या बाजूला दाखवलंय बघा. ए बी हा एक रेषाखंड आहे आणि यम हा बिंदू असा आहे, कसा, रेख ए यम एकरूप रेख बी यम असा असेल तरच बिंदू यमला रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू असे म्हणतात. पुन्हा एकदा बघा, गणिती रूप आपल्याला असं देता येईल, जेव्हा ए डॅश यम डॅश बी ए यम बी एकरेषीय बिंदू असतील आणि रेख ए यम एकरूप रेख बी यम असेल तेव्हा बिंदू यमला रेख ए बीचा मध्यबिंदू असे म्हणतात. या ठिकाणी ए यम आणि बी यम हे रेषाखंड एकरूप आहेत, समान लांबीचे आहेत. ए यमची लांबी आणि बी यमची लांबी समान आहे. अशा परिस्थितीतच बिंदू यमला रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू असं म्हणायचं आहे. पुढची संकल्पना आहे तीही आपण समजून घेणार आहे, पण मध्यबिंदूच्या संबंधाने आणखीन इथे विवेचन आहे बघा. रेख ए यम एकरूप रेख बी यम अशी परिस्थिती असेल तर बिंदू यम हा रेख ए बीचा मध्यबिंदू असतो. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. बघा, रिकाम्या जागांसाठी आपल्याला बहुपर्यायी प्रश्न जे गणितामध्ये विचारले जातात त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो, हे लक्षात ठेवा सर्वांनी. ठीक आहे, मध्यबिंदू ही संकल्पना आपल्याला समजलेली आहे. पुढे जाऊया आपण. रेषाखंडाची तुलना. दोन रेषाखंड विचारात घेतलेले आहेत, एक आहे 5 सेंटीमीटर लांबीचा, दुसरा आहे 7 सेंटीमीटर लांबीचा. अशा परिस्थितीत कोणता रेषाखंड मोठा आणि कोणता रेषाखंड लहान हे आपल्याला सहज लक्षात येतं. ए बी हा रेषाखंड लहान आहे आणि सी डी हा रेषाखंड मोठा आहे. अशा परिस्थितीत पायरी आपल्याला कशी लिहिता येते, गणिती पायरी. रेख ए बी लेस दॅन रेख सी डी. मधलं जे चिन्ह आहे ते लेस दॅनचं आहे, त्याच्या विरुद्ध पण केलं तर ग्रेटर दॅन, आणि तिसरी शक्यता कोणती, बरोबर. बघा, रेषाखंडाची तुलना करत असताना लहान मोठेपणा ठरवायचा आहे. लांबीवरून आपल्याला ए बी आणि सी डी हे दोन रेषाखंड अनुक्रमे 5 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर लांबीचे असतील तर रेख ए बी लेस दॅन रेख सी डी. या पद्धतीनं दोन रेषाखंडाची तुलना करत असताना लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन हे चिन्ह वापरायला हरकत नाही. पुढची संकल्पना आहे रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता. आता लंबता हा शब्द कसा, लंब हा शब्द यापूर्वी अनेकदा तुम्ही ऐकलेला आहे. लंब म्हणजे ज्यावेळी दोन्हींमध्ये 90 अंशाचा कोन येतो. इथं 90 अंश काटकोनाचा संबंध येतो आणि म्हणून ही संकल्पना कशी मांडता येईल, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट ऑर रे. दोन रेषाखंड एकमेकाला परपेंडिक्युलर म्हणजे लंब असू शकतात, दोन किरण परस्परांना लंब असू शकतात, दोन रेषा परस्परांना लंब असू शकतात. किरण आणि रेषाखंड या पद्धतीनेही लंबता असू शकते. रेषाखंडाची लंबता दोन किरण किंवा दोन रेषाखंड किंवा दोन रेषांमध्ये अचूक 90 अंशाचा कोन जर भरत असेल परस्परांना छेदल्यानंतर तर ते दोन किरण किंवा ते दोन रेषाखंड किंवा त्या दोन रेषा परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. लंबता ही संकल्पना लक्षात येते का बघा. आणि लंबतेमध्ये आपण जर मोजून पाहिलं तर अचूक किती अंशाचा कोनमापकाच्या साहाय्यानं किंवा गुण्याच्या साहाय्यानं सुद्धा हे मोजता येईल आपल्याला. गुण्या जर बसवला दोन लंब असणाऱ्या रेषांमध्ये, रेषाखंडांमध्ये, किरणांमध्ये, तर त्यांच्यामध्ये अचूक गुण्या जो आपल्या कंपासामधला आहे तो अचूक बसतो. तो या आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवलेला आहे. लिहिताना हे लंब कसं लिहायचं बघा बरं. खाली लिहिलेलं आहे रेख ए बी उलटा टी दाखवलाय, रेख ए बी लंब रेषा सी डी.
रेख ए बी लंब रेषा सी डी, उलटा टी जो आहे तो लंबतेसाठी आपण इथून पुढे वापरणार आहे. दोन रेषांमध्ये लंब असेल, दोन किरणांमध्ये लंब असेल, दोन रेषाखंडांमध्ये लंब असेल तर या पद्धतीनं लेखन तुम्ही करायचं आहे आणि उलटा टी लंबाचं चिन्ह त्या ठिकाणी दाखवायचं आहे. इथे एक लक्षात बघा, या पद्धतीनं आपण आज या घटका अंतर्गत रेषाखंड, किरण, रेषा, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाची तुलना, रेषाखंडांची किंवा किरणाची लंबता या प्रकारच्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्याच पद्धतीनं या घटकाअंतर्गत शेवटचा घटक या ठिकाणी आपण विचारात घेतोय. शेवटची संज्ञा बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. आता ही संकल्पना कशी? रेषा ए बी आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषा ए बी ही एक रेषा आहे आणि त्या रेषेचं एका रेषेबाहेरील सी सारख्या बिंदूपासूनचं अंतर मोजायचं आहे. पुन्हा एकदा बघा, एक रेषा विचारात घेतलेली आहे. त्या रेषेबाहेर कुठंतरी एक वर किंवा खालच्या बाजूला बिंदू आहे. त्या बिंदूपासून आपल्याला त्या रेषेचं अंतर मोजायचं आहे. व त्या रेषेचं अंतर जर मोजायचं असेल तर ते नेहमी लंबांतरच मोजायचं आहे. तिरकं वक्र वेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे मोजमाप करता येत नाही. रेषेबाहेरचं अंतर विचारात घेत असताना लंबांतर मोजावं आणि ते लंबांतर आपल्याला गुण्याच्या साह्यानं मोजता येतं. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला रेषेबाहेरील बिंदूचं रेषेपासूनचं अंतर गुण्याच्या साह्यानं मोजता येतं. आकृतीमध्ये जर रेख सी डी लंब रेषा ए बी आणि बिंदू डी हा रेषा ए बीवर असेल तर रेख सी डीच्या लांबीला बिंदू सीचे रेषा ए बी पासूनचे अंतर असे म्हणतात. बिंदू डीला सी डी लंबाचा लंबपाद असे म्हणतात. जर लेंथ सी डी बरोबर 5 असेल तर बिंदू सी रेषा ए बी पासून 5 एकक एवढ्या अंतरावर आहे असे म्हणतात. जर समजा सी हा बिंदू 10 सेंटीमीटर अंतरावर असेल तर रेषेपासूनचं त्याचं अंतर किती आहे? 10 सेंटीमीटर आहे असं म्हणायचं आहे. नेहमी लंबांतर मोजायचं आहे, हेही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि ते लंबांतर लेंथ सी डी या पद्धतीनं लेखन तुम्ही करायचं आहे. बिंदूचं रेषेपासूनचं अंतर या पद्धतीनं आपण समजून घेतलं. बिंदू डीला लंबपाद असं म्हणायचं आहे. एक बाब लक्षात येते का बघा, रेषेबाहेरील बिंदूचं रेषेपर्यंतचं अंतर जर मोजायचं असेल आपल्याला तर ते लंब घ्यावं. गुण्याच्या साह्यानं सहजपणे आपल्याला ते अंतर मोजता येतं आणि लंबांतर आपण विचारात घेत असतो. या पद्धतीनं या घटकांतर्गत रेषाखंड, किरण, रेषा, एकरूप रेषाखंड, रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म यासह अनेक घटकांचा अभ्यास केलेला आहे. या सर्व संज्ञा आपण तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत. याच्यावर आधारित सराव संच 1.2 ही काळजीपूर्वक आपण सोडवायचा आहे. धन्यवाद.